क्या है, अभी जितने भी क्रिमिनल थे वो आज सरकार चला रहे हैं और उनको ये नहीं मालूम है कि गौर गरीब को कैसे इनको सपोर्ट दिया जाए। वो ये चाहते हैं कि गौर गरीब को यहाँ से हटा दिया जाए और उनके ऊपर इतना अत्याचार हो रहा है कि आज हमारी ये बहन को वहाँ मारा गया है। हमने वो भी देखा है कि हमारी जो पुलिस है, पुलिस का काम है सिर्फ कर्मचारियों को संरक्षण देना, लेकिन मैंने देखा है वीडियो में कि सब जो है वो खुद मेहनत करके गिरा रहे हैं। अरे उनको मैं कहना चाहूँगा, तुम भी तो गौर गरीब के हो, कम से कम कुछ तो सोचो, क्यों अंग्रेजी पॉलिसी कर रही हो तुम लोग। अंग्रेज लोग आए थे लेकिन इतनी तकलीफ नहीं थी जितना आज हो रही है। आज गौर गरीबों को जीना मुश्किल हो गया है। अब बताइए कि यहाँ देखिए इतना सब कुछ जुल्म हो रहा है। जमाने के हैं मोची लोग जो कि यहाँ कॉर्नर में थे, चौकी के पास थे, वहाँ थे, लेकिन सबको बेदर्दी से जो है हटाया जा रहा है। आखिर क्यों हटाया जा रहा है भाई? 4 दिन के लिए तुमको जो है मालिक बना दिया तो तुम जो है पूरा सबको खत्म कर दोगे? ये तो तरीका नहीं हुआ है। लेकिन मैं यही कहूँगा कि मालिक, अगर यही लोग ऐसे ही रहेंगे तो हम लोग का तो खैर थोड़ा निकल गई है, आने वाली हमारी औलाद के ऊपर बड़ी परेशानी होगी। तो मेरी ये रिक्वेस्ट है, ये जो सरकार आई है और यहाँ के प्रशासन जो है, जो हमारे संरक्षण देने वाले हैं, जिनका काम है बड़े बड़े गुंडों को पकड़ना, क्रिमिनल को पकड़ना, आज वो गौर गरीब फेरी वालों को, मुठियों को भगा रहे हैं, उनको पकड़ रहे, उनको धक्का मार रहे हैं। अरे ये अत्याचार कब तक चलेगा मालिक? कम से कम अब तो अपना गजब लाके ढा दो, ताकि ये गौर गरीब तो अच्छी जो है वो ले सके सांस खुली हवा में। आज क्या है बताइए, चुनी हुई औरत है जो अभी इलेक्शन हुआ है और उसके बावजूद भी इसको धक्का मुक्की करके गिराया गया। और मैंने देखा है फोटो में कि खुद जो है हमारी लेडीज पुलिस धक्का मार मार के जो है वो गिरा रही है सबको। अरे क्या तरीका है? ऐसा कब तक चलेगा? अरे पब्लिक, अब तो तुम लोग सोचो, आज उसके ऊपर है, कल तुम्हारे ऊपर है। पॉलिटिक्स के लिए लोग अपना जो है वो सब कुछ खत्म कर देते हैं, लेकिन ऐसा नहीं होना चाहिए। कभी भी हक की आवाज करो, गौर गरीबों के साथ में खड़े रहो। ये गौर गरीब जो है यही इस देश की शान है। ये किसी के साथ में जो है वो गुनाह नहीं करते, गलती नहीं करते। अरे ये धंधा करके अपना जो है हक ले रहे हैं, अपने बच्चों की रोजी रोटी कमा रहे हैं और तुम उनको रोटी रोटी नहीं कमाने देते हो। मुझे याद है कि जावेद अहमद साहब करके जो है यहाँ के कमिश्नर थे, जब ये चेंबूर का मसला मैंने उनको उठाया तो उन्होंने सुना और उसके बाद उन्होंने कहा कि अगर लोग धंधा नहीं करेंगे तो ये क्रिमिनल बनेंगे, लेकिन अगर पुलिस को संभालना पड़ेगा। उस वक्त वो है डीसीपी मैडम अर्चना त्यागी जी थी, तो उन्होंने दोनों तरफ कहा कि रास्ता भी छोड़ के बैठो, लोगों का भी भला होने दो और तुम्हारा भी करो। लेकिन आज तो बोलते नहीं ना पाइए, आमच्या वरिष्ठ ऑर्डर है, वर आला। अब वर पूछो कहाँ से आया, तो वर आला। अब वर में कितने लोग हैं ये अपने लोग को अभी तक मालूम नहीं है। तो मेरी ये प्रार्थना है कि जो भी जैसे हैं गौर गरीब हैं, उनको उनके बच्चों की रोजी रोटी चलने दो। अगर तुमको करना है तो बड़े बड़े करो, अनलीगल बहुत एक्टिव है, उन पे जाओ ना, लेकिन उनसे नहीं जाओगे क्योंकि उनसे माल मिलता है। ये गरीब तो माल दे नहीं सकते, इसके लिए गरीब को बर्बाद करते हो। जय हिंद, जय महाराष्ट्र। खरं म्हणजे हे विडंबन आहे, हे मी मान्यच करतो। एका बाजूला रविदास महाराजांची 650वी जयंती या ठिकाणी साजरी करतात, साजरी करतात, परंतु या ठिकाणी दुसऱ्या बाजूला या ठिकाणी हे प्रशासन जे आहे त्याला ही कुठलेही सूत्रम ह्याची मला वाटते की याची कुठली कल्पना नाही। आणि हे प्रशासन आहे ते सत्ताधाऱ्यांच्या विरोधात, सत्ताधाऱ्यांची जी पॉलिसी आहे त्याच्या विरोधात हे प्रशासन काम करतं आणि ह्या प्रशासनाचा म्हणून मी प्रथमतः निषेध करतो। आपल्याला माहिती आहे की आपण गेले 15 ते 20 दिवस झाले चेंबूरमध्ये खास करून गटाई कामगारांवर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तोडक कारवाई चालू आहे। प्रथमतः आम्ही येताना विचारलं की बाबा तुम्ही तोडक कारवाई करण्याबद्दल आमचं काही वाद नाही, तुमचे फुटपाथ क्लिअर पाहिजे,
भिडे मॅडमला 320 किलोमीटरचा फुटपाथ पहिल्या टप्प्यात क्लिअर पाहिजे, आमचं काही म्हणणं नाही. प्रशासनाला आम्ही पूर्ण सहकार्य करू, परंतु या ठिकाणी जर 30-30, 40-40, 50-50 वर्ष असलेले गटई कामगार, परवानाधारक गटई कामगार आहे, याचे संसार केवळ उद्ध्वस्त करणारा सर फुटपाथ सप्लायच्या नावावर ते आम्ही चालू देणार नाही. आणि म्हणून आजचं हे आंदोलन आम्ही प्रशासनाच्या विरोधात आणि त्यांच्या दादागिरीच्या विरोधात या ठिकाणी आम्ही छेडलेलं. एक दुसरं असं आमचं म्हणणं आहे की जर तोडायचंच आहे तुम्हाला, समजा एखाद्या रस्त्यामध्ये गटई कामगाराचा स्टॉल येतोय, तोडायचाच असेल तर तो तोडण्यासाठी अगोदर पर्यायी जागा तर द्या त्याला. त्याच्या पूर्ण अगोदर तुम्ही त्याच्यावरून पोटा पाण्याची रोजीरोटी छिनून घेता आणि ते बाकडे पण असे तोडलेले आहेत. आपण बघितलं की चकाचूर केले की ते सोडून घेऊ शकत नाहीत आणि त्यांनी पुन्हा बनवायला लाखो रुपये लागतात, ती त्यांची ऐपत नाही. अशा परिस्थितीत त्यांना देशोधडीला लावायचं काम या भूमिपुत्राला, खरं म्हणजे जसा कोळी बांधव एकचा भूमिपुत्र आहे तसा चर्मकार समाज सुद्धा भूमिपुत्र आहे. आणि या भूमिपुत्राला बेदखल करण्याचं काम, मुंबईतनं या बेदखल करण्याचं काम या ठिकाणी प्रशासनाने आखलेलं आहे. आणखी दुसरा तुम्हाला एक मुद्दा सांगू इच्छितो. आपल्याला माहिती आहे की चेंबूरमध्ये आणि मुंबईभरच सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट चालू आहे. त्या बिल्डिंगच्या समोर त्या अगोदर चाळी होत्या, झोपडपट्ट्या होत्या, तिथे बिल्डिंग होत आहेत आणि बिल्डिंग झाल्यानंतर मात्र त्या बिल्डरला त्रास होतो. त्याच्या शोरूमच्या पुढे त्या गटई कामगाराची लाज वाटायला लागते आणि त्यावेळी मग गटई कामगारांचा तिकडनं त्या बिल्डरच्या दादागिरीला बळी पडतो. प्रशासन पैसे घेऊन हातमिळवणी करून प्रशासन आणि बिल्डर यांची सर्रास हातमिळवणी चेंबूरमध्ये चालू आहे आणि त्यामुळे या ठिकाणी गटई कामगारावर कारवाई होते, त्याच्या शोरूमला त्रास होतो, त्याची दुकानं विकायला त्रास होतो. म्हणून प्रशासन आणि बिल्डर यांचा संगनमत होऊन या ठिकाणी गटई कामगारावर फार मोठ्या प्रमाणात अत्याचार चालू आहे. याचा सुद्धा आम्ही निषेध करतो आणि म्हणून आमची मागणी आहे, जसं खामकर साहेबांनी सांगितलं, पर्यायी जागा दिल्याशिवाय कुठल्याही प्रकारचा स्टॉल तोडता कामा नये, हा गंभीर इशारा आम्ही या ठिकाणी देण्यासाठी आलेलो आहोत. दुसरी गोष्ट आम्हाला आपल्याला सांगू इच्छितो, काल आम्ही माननीय आमच्या महापौर मॅडम आणि उपमहापौर संजय घाडी साहेब यांना आम्ही भेटलो. त्यांनी पण स्पष्ट सांगितलं की आम्हाला फुटपाथ क्लिअर हवे आहेत, परंतु कुठल्याही प्रकारचा गटई कामगार अत्याचार करू नये. हा गटई कामगार हिंदूमधला दलित आहे, हे लक्षात घेण्यासारखं आहे. तो काय पाकिस्तानमधून आलेला नाही, यातला भूमिपुत्र आहे आणि तो हिंदू असलेल्या दलितावर हे अत्याचार आम्ही हे हिंदू असणारं सरकार सहन करणार नाही, अशा प्रकारची भूमिका आदरणीय महापौर मॅडमनी मांडलेली आहे. आणि तरीसुद्धा ह्या प्रशासनाला जाग आलेली नाही. हे मुजोर जे अधिकारी आहेत शंकर भोसलेसारखे, यांना आम्ही जाब विचारण्यासाठी या ठिकाणी आलो. तिसरी गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो, जर या ठिकाणी पर्यायी जागा न देता जर आपलं यापुढे जर कारवाई केली तर यानंतर इथे न बसता डायरेक्ट वॉर्ड ऑफिसरच्या कॅबिनेटमध्ये घुसून त्यांना जाब विचारल्याशिवाय आम्ही राहणार नाही, अशा प्रकारचं या ठिकाणी आवाहन करतो आणि थांबतो. मराठे साहेब, ताईवर ज्यांनी हल्ला केलेला आहे, ज्यांनी अत्याचार केलेला आहे, काय वाटतं गुन्हा दाखल झाला पाहिजे? निश्चितपणे गुन्हा दाखल झाला पाहिजे. बिचारी विरोध करून करणे किती करू शकते? 10-8 पोलीस जर त्या महिलेवर एका महिलेवर टाकत सोडत असतील आणि ओढून खेचून त्यात ती ओढताना सुटली, तिचा हात जे हवालदार पोलीस ओढत होते त्याचा हात सुटला आणि हात सुटल्यानंतर ती धपकन ते ह्याच्यावर आपटली, त्या फुटपाथवर आपटली आणि तिचं डोकं फुटलं. म्हणजे इतका भयानक अत्याचार असं कुठल्या ह्याच्यात संविधानात लिहिलं आहे. तुम्ही चेंबूर पोलिसांना संपर्क केला की त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा म्हणून? आम्ही पत्र दिले चर्मकार समाजाच्या वतीने, निवेदन दिलेलं आहे त्यांना. आता DMCला सुद्धा पत्र, DMC मॅडम नांदेडकर मॅडम त्यांना आम्ही भेटणार आहोत. पोलिसांचे आता निरोप येतील, त्यानुसार आमचं शिष्टमंडळ भेटेल, त्यानंतर आम्ही ही कारवाईची मागणी करणार. शासनाला जर जाग नाही आली तर चर्मकार समाजाच्या वतीने पुढचं काय रणनीती? पुढचं तीव्र आंदोलन होणार आहे. आता मी सांगितलं ना की हे म्हणजे या ठिकाणी जर मुंबईवर जर अशा ठिकाणची कारवाई होणार असेल तर चर्मकार विकास संघ महाराष्ट्रभर पसरलेला, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चर्मकार विकास संघाचे कार्यकर्ते आहेत. संपूर्ण महाराष्ट्र हा चर्मकार विकास संघाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, एवढा मी इशारा देऊ. तुम्ही सत्तेमध्ये आहे, 10 ते 15 आमदार आपले आहेत, त्या आमदारांना आणि जे खासदार आहेत त्याच्यामधले पण काय चर्मकार समाजाचे लोक आहेत, त्यांना तुम्ही काय मागणी करणार? त्या निश्चितपणे मागणी करतो. ह्या चर्मकार समाजाचे सगळे जे आमदार आहेत, जे 11 आमदार आहेत आमचे, त्यांना आम्ही निश्चितपणे प्रत्येक गोष्ट त्यांना हा विभाग आहे, मुंबईवर काय चाललं आहे ग्रामीण भागातल्या त्यांना आमदारांना माहिती नसते, त्याची कल्पना नसते, तेव्हा आम्ही त्यांना सुद्धा सविस्तर निवेदन देऊन आपल्या या मागणीला पाठिंबा देण्यासाठी आम्ही विनंती करणार आहोत. बोलायचं तात्पर्य आहे की माझे आजोबा आज 70 वर्षापासून तिथं गठाई काम करतात. नंतर माझे वडील तिथं गठाई काम करतात. 92ला माझे वडील वारले, तेव्हा चाकू चुरी चालायची तिथे चेंबूरमध्ये. वयाच्या 14 वर्षापासून मी तिथे चप्पल शिवते, लोकांची गुवातली घाणीतली चप्पल शिवते. माझा काय गुन्हा आहे? मला नोटीस न देता, काय न देता
माझी दुकान तोडली. अहो साधं लेकराच्या हातातून 10 रुपयाची वस्तू असली तर लेकरं अडवतं. माझा एवढाच गुन्हा झाला की माझे दुकान तोडत होते म्हणून ती रडत उभा राहत राहिली. त्याच्या पाया पडत होती की माझे दुकान नका तोड. तरी त्यांनी माझ्यावर अत्याचार केला, दुकान तोडली. मला कुत्र्यासारखं लोळवलं, कुत्र्यासारखं हे केलं. मी बेहोश पडली. नंतर माझ्या डोक्यात किती मारलं. आता माझी क्रिटिकल आहे मी. आता मला साईनवाले सोडत नव्हते, पण माझा समाज माझ्यासाठी इथं थांबला. समाजाच्या वतीने मी तिथे मेली तरी चालेल, कारण की माझा समाज मला घेऊन जातो. तिथं मी एकटी मरून काय फायदा नाही. या समाजाच्या बरोबर मी मरणार. तेवढंच मी त्यांना हातपाय जोडून मागणी करते. मी गरीब दुबळी आहे आणि प्रथम एकदम याची आंबेडकर बाबाची मुलगी आहे. साहेबांनी आमच्यासाठी, आंबेडकर साहेबांनी घटना याच्यासाठी नाही लिहिली की गोरगरिबांना त्रास होईल पुढे चालून, म्हणून त्यांनी संविधान तयार केला की माझ्या गरिबांना छळ व्हायला नको. ते ब्रिटिश काळ होतं, त्याच्यामध्ये या लोकांनी केलं. आणि आज बाबासाहेबांचं सगळं काही असून त्या लोकांनी आजही हे चालू आहे. ब्रिटिश काळमध्ये ते चालूच होतं गोरगरिबांवर अत्याचार, पण आज कुठलाही रात्र दिवसचा डोळ्यात त्यांचं हे चालू अत्याचार. हे गुन्हा दाखल त्याच्यावर झालंच पाहिजे, गुन्हा दाखल करायला पाहिजे. माझं मानहानीचा दावा आहे. मला रोडावर बेइज्जती केली, माझी निलंबित करायला पाहिजे. माझी रोडावर बेइज्जती केली एका बाईची, कुठली बाई असू, रोडावर बसून केंद्रामध्ये बसणारी बाई असू, सगळ्याची इज्जत एकसारखीच आहे, कुणाची वाटलेली नाहीये. मी पण माझ्या आईच्या रुद्रातून आली, ती पण तिच्या आईच्या रुद्रातून आली. एका बाईची बेइज्जती, सगळ्या महिलांची बेइज्जती आहे. चर्मकार विकास संघ ही त्यांची युनियन आहे, बरोबर आहे. त्यांच्या मार्फत हा धरणा मोर्चा त्यांनी आणलेला आहे. आज कसं आहे, ही गरीब लोक आहेत, हे त्यांचं हातावरचं पोट आहे आणि त्यांना सांभाळणं गरजेचं आहे. आज लोकांना एवढे श्रीमंत नाही की त्यांनी स्टॉल आणि एक दुकानं घेऊन आपला उदरनिर्वाह करतील. आज सगळ्या हलाखीच्या परिस्थितीमध्ये त्यांचं दुकान असतं, कधी त्यांना गिऱ्हाईक मिळतं आहे, कधी नाही मिळत. हे असं हातावरचं पोट घेऊन त्या बसतात आणि त्यांच्यासाठी कुठेतरी जर त्यांचं लायसन्स असेल, नवीन बसेल तर ठीक आहे. जर जुनं त्यांचं लायसन्स असेल तर त्यांना BMCनी जागा दिली पाहिजे, हे माझं ठाम मत आहे. आणि त्यांच्यासाठी आम्ही सगळे मिळून त्यांच्यासाठी आम्ही लढू. विषय असा आहे, मुंबईमध्ये प्लॅटफॉर्मचं अतिक्रमण काढावं अशा पद्धतीची मोहीम चेंबूरमध्ये चाललेली आहे. अतिक्रमणाला आमचा अजिबात विरोध नाही, परंतु जे शासनाचे आणि महानगरपालिकेचे अधिकृत गठई स्टॉल गेले 50 वर्षापासून दिलेले आहेत, हे अत्यावश्यक सेवेमध्ये येतं. ज्याप्रमाणे दिव्यांग असतील, दुधाचे काही अत्यावश्यक सेवेमधून स्टॉल दिलेले आहेत, पेपरचे स्टॉल दिलेले आहे, अशा याच्यामध्ये अत्यावश्यक सेवेमधून गठई स्टॉलचं सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. आणि गठई स्टॉलला ही जागा देत असताना त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सर्वे करून त्यांना अधिकृत पीच परवाने दिलेले आहेत. मग आता आपल्याला अतिक्रमण किंवा प्लॅटफॉर्मवर अतिक्रमण काढायचं, आमचा त्याला अजिबात विरोध नाही. मग सरकार एकीकडे म्हणतं की अधिकृत पीच परवाने धारक तुम्ही आहात आणि दुसरीकडे सरकार म्हणतं की सरसगट अतिक्रमण काढा. परंतु सरसगट अतिक्रमण काढा असा कुठलाही आदेश शासनाचा किंवा हायकोर्टाचा नाही. परंतु हा शंकर भोसले जो मुजोर अधिकारी आहे, हा जातीवादी आहे, हा चर्मकार किंवा मागासवर्गीय समाजापोटी याला आकस आहे आणि म्हणून हा हेतू पुरस्कर आमचे अधिकृत पीच परवाने धारकांवर सुद्धा कारवाई करतो आहे. 2 दिवसापूर्वी याच्याकडे आम्ही येऊन सविस्तर चर्चा केली. चर्चा करून त्याला सांगितलं की आम्हाला 8 दिवसाची तुम्ही मुदत द्या. 8 दिवसामध्ये आमच्या परिसरामध्ये जेवढे काही अधिकृत गठई स्टॉल धारक आहेत त्या सर्वांचे पत्ते, नाव, पीच परवाने, अधिकृत पेपर आपल्याकडे देतो आणि त्याच्यानंतर जर आपल्याला वाटत असेल की कोणी अनधिकृत आहे तर त्याच्यावर कारवाई करा. आमचं त्याच्यामध्ये काही हस्तक्षेप करण्याचं कारण नाही. अशा परिस्थितीमध्ये सगळे ही चर्चा झाल्यानंतर काल त्यांनी आमची जी
भगिनी आहे गठई स्टॉल धारक आपली आशा अक्षय, तर तिच्यावर त्यांनी अमानुषपणे बळजबरी केली. या ठिकाणी कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना आदेश देऊन हिला या ठिकाणून हाकलून द्या, हे चर्मकार समाज नेहमीच आपल्याला त्रास देतात, अशा पद्धतीचं त्यांनी भूमिका घेतली. आणि तो आपण सर्वांनी व्हिडिओ बघितला की त्या महिलेला अतिशय बेजबाबदारपणे धक्काबुक्की केली आणि प्लॅटफॉर्मवर ढकलून देण्यात आलं. ढकलून दिल्यानंतर ती भगिनी त्या ठिकाणी तिच्या डोक्याला मार लागला. डोक्याला मार लागल्यानंतर रक्तबंबाळ झाली. आज तुम्ही महाराष्ट्रभर बघताय कारवाई होत नाही. कारवाई करा ना, ज्याच्याकडे लायसन नाही होल्डर आहे. आज खूप वर्षापासून म्हणजे माझे सासरे सुद्धा आज एक गठई कामगार आहे. आज त्यांचंही कामराजमध्ये दुकान आहे, ते पण गठई करतात. त्यांच्या पिढीपासून एक जे धंदे चालू आहे ते. आज तुम्ही जे गरीब लोकांवर अत्याचार, आज जे बिल्डर लोक आहेत, आदिवासी लोक जे आहेत त्यांच्यासाठी कोणी करत नाही किंवा समाजासाठी कोणी करत नाही. आज बिल्डर लोकांवर, मोठे मोठे टॉवरवाल्यांवर कोणी कारवाई करत नाही. गरीब आज ज्यांचा गाळा होता हा पण तिथे बिल्डिंगच्या इथं होता, आज त्यांना हाकलून म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही वजन देऊन एखाद्या गरीबाला कुठेही हटवू शकता, पण आज त्याला एक पर्यायी जागा देऊ शकत नाही. आज तुम्ही बघताय खूप वर्षापासूनचे लोक आहेत. आज एक महिलेला मारलं गेलं. आज त्या दिवशी पण बघितलं तुम्ही मीरा भाईंदर मध्ये एक मूल बाळ हातात असताना सुद्धा त्यांना कसं त्यांचं दुकान तोडून त्या बाईला, ते मूल रडतंय की बाईला ओढून ओढून हे करतात. ज्या बाईला एवढा अत्याचार झालाय या बाईला ओढून तोडून प्रशासन झोपलंय का? जसं मुलांवर अत्याचार होतं तसं आता फेरीवाल्यांवर आणि धंदेवाल्यांवर करतात. आज गठई कामगार हे आजचे नाही आहेत, इंग्रज काळापासूनचे आहेत. आणि आज त्यांच्यावर हे जो अत्याचार होतोय तो तुम्हाला शोभतोय का? आज कोणी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मिसेसला कोणी बोललं तर पुरा बीजेपी सरकार, सगळ्या पक्षाचे लोक एक बहीण म्हणून उभी राहतात. एक महिलेला बोलायचं नाही म्हणून म्हणतात. आणि आज तुमच्या बहिणीला मारतात, ते चालतं का? हा प्रशासन पुढे झोपलाय. पण शिवसेनेची खूप कार्यकर्ता आहे, पक्ष सुद्धा राहिलेला नाही. म्हणजे आज तुम्ही जे करताय एक गरीब दलितावर, आज एक बघा, आज मी सांगते, आज तुम्ही गेलायत का कधी गठई कामगाराच्या घरी? आज ते चप्पल शिवून 1-1 रुपये गोळा करून आपल्या मुलांना शिकवायला होत नाही तरी ते बिचारे आज न शिकलेली मुलं आज गठई कामगार करतायत. आमची पिढी हे काम करते, आज नवीन नाहीये. आणि ह्यांना ही जागा हे पहिल्यापासून मान्यता आहे. ते फुटपाथवरच बसले तरी फुटपाथवरच बसतात. हे पहिल्यापासूनचं काय? आज तुम्ही नवीन बीजेपी सरकार आलं आणि हे बीजेपी सरकार हे आम्हाला शिकवतंय. आजपर्यंत सगळ्या पक्षाचे लोक येऊन गेले पण असं कारवाई कधी झाली नाही. पण आज या तुम्ही बघताय या राजकारणात की किती खेळ चाललाय. म्हणजे गरीबांवरच अत्याचार करणार. तुम्ही लाडकी बहीण बोलताय, आज त्या लाडक्या बहिणीला रस्त्यावर तुम्ही झोपवताय, लोळवताय, मारतायत, हाणतायत आणि त्यात प्रशासन झोपलंय का? काय वाटतंय ज्यांनी हे केलेलं आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. आणि आम्ही सांगतो, आम्ही शंकर भोसलेला भेटून आलो होतो. त्यांनी आम्हाला सांगितलं, आता कालच परवाच्या दिवशीच आमची मिटिंग झाली होती शंकर भोसले संघाची, आणि त्यांनी आम्हाला सांगितलं यांचे जर लायसन असतील किंवा यांना जागा पर्यायी दिलेली असेल तर आम्ही त्यांना बसवतो, त्यांच्यावर कारवाई आम्ही करणार नाही. आणि दुसऱ्याच दिवशी बघितलं आणि कारवाई करतात तर कसे करतात? सकाळी 10-10:30 वाजता, म्हणजे त्या टायमाला दुकानवाला नसतो, त्यांच्या दुकानं गाळे सगळे उचलून नेतात, अशा टायमाला करतात. या गरीब जनतेने जायचं कुठे? आज तुम्ही 1,500 रुपये देत आहे का? 1,500 त्यांची मुलं सांभाळून होणार आहेत का? त्यांचा परपंच चालणार आहे का? तुम्ही हा न्याय ते कमवून खात आहेत, ते कोणाकडे भीक मागत आहेत. तुमचे 1,500ही नको आम्हाला. आज आमची मुलं मेहनतीने खात आहेत, चटणी भाकर खात आहेत, 1-1 रुपया गोळा करून लोकांच्या चपला शिवून 10-20 रुपये जे मिळतात हे गुवाच्या चपल्या असतात, मातीच्या चपल्या असतात. ह्या चपल्यांमध्ये आमची लोक काम करतात, कोणाला लाजत नाही. गुजराती मारवाडी बघून पळून जातील अशा जागी आमच्या महिला कामगार सगळे काम करतात. आणि अशा लोकांवर तुम्ही अत्याचार करता, हे कितपत योग्य आहे? असं आहे की महानगरपालिका करते काय? आज गेली 50 वर्ष झालं गटई कामगार लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत. गटई कामगार हा लोकांच्या बुटाची सेवा करतो आणि गोरगरीब गटई कामगार हा त्या जागेचं वर्षानुवर्ष भाडं भरत असतो. महानगरपालिका प्रशासन यांच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ज्या टायमाला मुख्यमंत्री होते त्या टायमाला असाच विषय मानपूर शिवाजीनगरमध्ये झाला होता. त्या टायमाला सह्याद्री अतिथीगृह इथे मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये इक्बाल शाह जे आयुक्त होते त्यांना सांगण्यात आलं होतं की गटई कामगार ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये त्यांना बसू द्या. जर तुम्हाला काही जागा वाढवायची असेल या काय रोड कटिंगचा विषय असेल तर त्यांना पर्यायी जागा द्या, कारण की ते जागेचं भाडं भरतात, वर्षानुवर्ष लोकांच्या बुटाची सेवा करतात. तर असा विषय मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतरही
इथलचे वार्ड ऑफिसर शंकर भोसले यांनी काल आशा आक्षाने या ताई आमच्या आहेत त्यांच्या दुकानावर कारवाई केली आणि पोलिसांच्या धक्काबुक्कीमध्ये त्यांचं डोकं फुटलं. मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना मार लागला. काल ते साईन हॉस्पिटलला ॲडमिट होते. त्यांच्या डोक्याचं सिटी स्कॅन वगैरे झालं. तर आमच्या सर्व समाज बांधवांची तुमच्या माध्यमातून विनंती आहे की शंकर भोसले यांच्यावर निर्बंधाची कारवाई करण्यात यावी आणि त्यांची चौकशी करण्यात यावी आणि आमच्या समाजाला कुठेतरी मुख्यमंत्री, महापौर, DMC यांनी न्याय मिळवून द्यावा आणि त्यांना व्यवस्थित जागेचा पर्याय निवडून देण्यात यावा. मी राजू थोरात, वार्ड क्रमांक 151, शाखा प्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. आज चर्मकार विकास महासंघ इथं आज आंदोलन करत आहे महानगरपालिकेच्या विरोधात. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे आणि चर्मकार विकास महासंघ जे महानगरपालिकेचे जे शंकर भोसले जे सहाय्यक आयुक्त आहेत त्यांनी आज आमच्या ज्या माता भगिनी ज्या आशाताई आहे त्यांच्या जे स्टॉलवर जी कारवाई केली आहे त्यांच्यावर लायसन असूनही सुद्धा त्याच्यावर कारवाई केली आहे. याच्या निषेधात आज इथं मोर्चा आहे आणि धरणे आंदोलन इथं ठेवले आहे. त्याला आम्ही पाठिंबा करण्यासाठी आलेलो आहे. त्याबद्दल आमचा पूर्ण पाठिंबा या चर्मकार विकास महासंघाला आहे आणि यांना न्याय भेटण्यासाठी आम्ही आज इथं आलेलो आहे आणि ताईला न्याय भेटल्याशिवाय आम्ही मागं हटणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. यांच्यावर जे महानगरपालिका कारवाई केली, पोलीस त्यांचं डोकं फुटलेलं आहे. तर हे अधिकारी जर अशी कठोरपणे जर असे आदेश देत असेल तर त्या भोसले साहेबांवर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांचा राजीनामा घेण्यासाठी आज चर्मकार विकास महासंघ इथं सगळे आंदोलनासाठी बसलेले आहेत आणि त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे. ही माझी महापौर मॅडमला आणि आयुक्तांना विनंती आहे की जे गोरगरीब गटाई कामगार आहे, फेरीवाले आहेत, यांना न्याय भेटला पाहिजे. आज तुम्ही लायसन जारी केलेलं आहे त्यांच्याबद्दल, पण त्यांच्यावर कारवाई थांबलेली नाही आहे. लायसन असूनसुद्धा कारवाई होत आहे. आमच्या प्रभागामध्ये पण जे वार्ड क्रमांक 151मध्ये पण आज फेरीवाल्या जे 40-50 वर्ष जे फेरीवाले आहेत त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. त्यांना पण न्याय देण्याचं काम आज झालं पाहिजे. म्हणून चर्मकार विकास संघाच्या आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा करत आहोत आणि त्यांना न्याय देण्यासाठी आज आम्ही ते आलेलो आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. जे काही रिप्रेझेंटेशन असेल ते देण्यात यावं, ते आम्ही DMC मॅडमपर्यंत पोहोचू आणि जर त्या संदर्भामध्ये जर काही माहिती अजून पाहिजे असेल तर WO आहेत, वॉर्ड ऑफिसर आहात केबिनमध्ये. 3-4 मंडळाचं जर लोकांचं जर सदस्य गेलं तर त्यांना त्यांच्या काही समस्या घेण्यात येईल. मी वैभव गोडसे आहे, कार्यकारी अभियंता पश्चिम विभाग. त्यांचं रायटिंगमध्ये रिप्रेझेंटेशन आल्यानंतर त्याच्यावरती विचार निश्चित करू आम्ही. त्या गोष्टीबद्दल पुढची कारवाई